सो डिअर स्टुडंट्स, वेलकम ऑल. आता आपण जे करणार आहोत, ज्या टाइपचे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला आज करायचे, त्याच्यासाठी मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, यू मस्ट अवेअर अबाउट द फॉर्म्युलाज ऑफ साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा, टॅन 2 थीटा, साइन 3 थीटा, कॉस 3 थीटा, टॅन 3 थीटा ह्यांच्या फॉर्म्युलांशी तुम्ही अवेअर झालं पाहिजे. ज्या ज्या प्रॉब्लेमच्या वेळेस जे जे फॉर्म्युला येईल दॅट आय विल बी एक्सप्लेन. बट एकदा आपण रिवाइज करू. साइन 2 थीटा ह्याचा मेन फॉर्म्युला कोणता? 2 साइन थीटा कॉस थीटा. 2 साइन थीटा कॉस थीटा हा एक मेन फॉर्म्युला. ह्याचा टॅनच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये एक फॉर्म्युला. यस, एनीबडी नोज इट? साइन 2 थीटाचा इन टर्म्स ऑफ टॅन एक फॉर्म्युला आहे. कोणाला माहितीये? 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा या पद्धतीने. तसंच कॉस 2 थीटाचे काही एक फॉर्म्युले आहेत. कोणते? कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 2 cos square theta minus 1 किंवा 1 minus tan square upon 1 plus tan square या पद्धतीने. तर हे आपल्याला लक्षात. आणि tan 2 theta चा कोणता फॉर्म्युला? 2 tan theta upon 1 minus tan square theta. tan 2 theta चा 2 tan theta upon 1 minus tan square theta. यांच्यापैकी कोण ना कोणतर आपल्याला गरजेला पडणार आहे, डिपेंडिंग अपॉन द प्रॉब्लेम. बघू, आपण डिस्कस करू त्याच्यावर. म्हणजे समजा हा आता पहिला प्रॉब्लेम असा आला, y इक्वल टू cos इनवर्स ऑफ 1 minus x square upon 1 plus x square. 1 minus x square upon 1 plus x square. cos इनवर्स आहे, मध्ये cos तर आला पाहिजे, नाही तर sin तर आला पाहिजे. sin आला तर त्याला pi by 2 minus 90 minus अँगल करून करता येते. बरं, 1 minus x square upon 1 plus x square. ह्याच्यात x ला असं काहीतरी ठेवता येते. x ला असं काहीतरी ठेवता येतं की कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये बसलं पाहिजे. कॉसचे फॉर्म्युले कोणते? 2 थीटाचे किंवा थीटाचे, कोणतेही धरायचे. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर, 2 कॉस स्क्वेअर मायनस 1 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर. हा कोणाचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये? कॉस 2 थीटाचा एक फॉर्म्युला आहे. कोणता? 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजे इथं x ला जर का टॅन थीटा ठेवता आलं, इथं x ला जर का टॅन थीटा ठेवता आलं, आपलं काम थोडं बहुत सोपं होते. कुठेतरी कॉस सापडते. म्हणून आपण इथं म्हणायचं पुट x इज इक्वल टू टॅन थीटा. ह्याचा एक अर्थ काढून ठेवायचा लगेच. थीटा ह्या अँगलची व्हॅल्यू काढायची. टॅन इनव्हर्स x म्हणजे थीटा. ह्या आपल्या इनव्हर्सचे आपण जे फॉर्म्युले आधी लिहिले होते परवा दिवशी, त्याच्यावर आपण सांगू शकतो x tan थीटा असेल तर थीटा म्हणजे tan इनव्हर्स x किंवा tan इनव्हर्स x इज इक्वल टू थीटा. नाव आता मी y ला लिहितो बघा कसं. y इज इक्वल टू cos इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. व्हॉट इज y? cos इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. cos इनव्हर्स ऑफ 1 मायनस tan स्क्वेअर थीटा upon 1 plus tan square theta is y. Cos inverse of 1 minus tan square upon 1 plus tan square. So this can be written as cos inverse of 1 minus tan square upon 1 plus tan square म्हणजे cos 2 theta. 1 minus tan square upon 1 plus tan square म्हणजे cos 2 theta. 1 minus tan square upon 1 plus tan square म्हणजे cos 2 theta. So y will become as cos inverse cos will be cancelled. 2 theta. y become as 2 theta. So y is equal to 2 into theta म्हणजे कोण? tan inverse of x. y म्हणजे कोण आलं? theta म्हणजे कोण? tan inverse of x. theta is who? tan inverse of x. y equal to 2 into tan inverse of x. मग dy by dx. 2 into ddx of tan inverse of x. 2 into ddx of tan inverse of x. And what is ddx of tan inverse of x? 1 upon 1 plus x square. या पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. टेक अ लुक, टेक अ स्नॅप, and if you are doubt, please ask. y equal to tan inverse of 2x upon 1 minus x square. Tan inverse of 2x upon 1 minus x square. Now we know the formula of tan 2 theta. 2 tan theta upon 1 minus tan square theta. Here cut 2 tan theta upon 1 minus tan square theta. So if I put x is equal to tan theta, then theta is equal to tan inverse x. Hence y will become now tan inverse of 2 tan theta
x च्या जागेवर tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा 2 tan theta upon 1 minus tan square theta, and this is the formula of tan 2 theta. So y is equal to tan inverse of tan 2 theta. Tan inverse tan getting cancelled, 2 theta. So y is equal to 2 theta म्हणजे कोण? Tan inverse of x. So dy by dx 2 upon 1 plus x square. Tan inverse of the derivative 1 upon 1 plus x square like this. Take a snap or write it down. Now the new question given to you is like this: y equal to sin inverse of 1 minus x square upon 1 plus x square. Now sin च्या फॉर्म्युल्यामध्ये sin 2 theta, 2 sin theta cos theta, 2 sin theta cos theta हा फॉर्म्युला sin theta 2 theta साठी. तर ते इथे बसून काय फायदा नाही. तर 2 tan theta upon 1 plus tan square theta sin 2 theta था. इथे पण 2 tan theta नाही. 1 minus x square upon 1 plus x square. x ला जर का sin theta ठेवलं 1 minus sin square upon 1 plus sin square 1 minus sin square ला cos square होते पण 1 plus sin square ला पुन्हा किचकट काम जर cos ठेवलं तर तिथे तसं आहे बरं tan ठेवलं तर 1 minus tan square upon 1 plus tan square तो बरोबर 1 minus tan square upon 1 plus tan square होते x ला जर का tan 2 theta ठेवलं किंवा tan theta ठेवलं x ला जर का tan theta ठेवलं 1 minus tan square upon 1 plus tan square जो cos 2 theta तयार होते कोण तयार होते cos 2 theta त्याला sin मध्ये आणता येतं ना परत cos ला अलाइड अँगलचा यूज करून 90 मायनस अँगलचा यूज करून sin मध्ये आणता येते मग x ला tan theta ठेवू सो y will become sin inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta so y will become sin inverse of cos 2 theta पण बाहेर sin inverse आहे मध्ये sin आला पाहिजे सो sin inverse of in bracket sin of pi by 2 minus 2 theta. So y is equal to sin inverse sin cancel pi by 2 minus 2 theta. मग y आधी देऊन घेऊ x मध्ये pi by 2 minus 2 tan inverse of x. थीटा च्या जागेवर काय आलं tan inverse of x. मग आता dy by dx pi by 2 चा derivative 0 minus 2 upon 1 plus x square. So minus 2 upon 1 plus x square is the answer. Fine. Okay, take a snap or write it down. Y equal to sin inverse of bracket 2x root 1 minus x square. आता इथं sin inverse आहे मध्ये sin आलं पाहिजे sin चे दोनच फॉर्म्युले आहेत sin 2 theta ला 2 sin theta cos theta आणि दुसरा फॉर्म्युला 2 tan theta upon 1 plus tan square theta या पद्धतीने 2 tan theta upon 1 plus tan square theta हे दोनच आहेत इथं तर 2 tan theta upon चा विषय नाही म्हणजे 2 sin theta cos theta बसते का इथं बसते इथं sin theta जर ठेवलं तर रूट 1 minus sin square म्हणजे रूट cos square होते बघून put x is equal to sin theta which implies sin inverse x is equal to theta theta म्हणजे काय आलं sin inverse x so y now will become sin inverse of 2 sin theta into root 1 minus sin square theta. So y equal to sin inverse of 2 sin theta root 1 minus sin square is cos square. So root cos square म्हणजे काय cos. So y will become sin inverse of 2 sin theta cos theta. So y is equal to sin inverse of what is 2 sin theta cos theta? Sin 2 theta. Sin inverse sin cancel. Y will remain 2 theta. So y is equal to theta म्हणजे कोण 2 into sin inverse of x. मग dy by dx is equal to 2 into ddx of sin inverse x. What is the derivative of sin inverse x? What is the derivative of sin inverse x? Yes, anybody alive? 2 into 1 by under root 1 minus x square. 2 into 1 by root 1 minus x square like this. आता ह्याच्यामध्ये एखाद्याने काय म्हणलं सर x ला sin ठेवायच्या ऐवजी मी जर cos ठेवला असतं तर काय झालं असतं इन केस बरं का या प्रॉब्लेम किंवा अशा टाइपचे काही प्रॉब्लेम x ला cos थीटा ठेवलं थीटा cos इनवर्स x येईल बरं इथं काही फरक नाही पडणार 2 cos थीटा into root 1 minus cos 2 cos into root 1 minus cos square 1 minus cos square म्हणजे root sin square म्हणजे sin
2 cos into sin. 2 cos into sin म्हणजे पुन्हा ते 2 sin cos होईल. पुन्हा ते काय होणार 2 sin cos होईल. cos into sin म्हणजे a into b is b into a. ह्याच्यामध्ये कम्युटिव्हिटी आहे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स 2 cos into sin म्हणजे 2 sin into cos म्हणजे sin inverse of sin 2 theta होईल. 2 theta ची शेवटी y is equal to पण इथं 2 into cos inverse of x. मग याचा डेरिव्हेटिव्ह -2 आपण या केसमध्ये तुम्ही थीटा काय घेताय त्याच्यावर पण प्लस किंवा मायनस डिपेंड आहे बट इट डझंट मॅटर्स. तुम्ही थीटा काय घेतलाय तुम्ही लिहायचा बोर्ड लेवलच्या एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये असा ट्रिकी क्वेश्चन येऊ शकतो इनव्हर्स मध्ये हे लक्षात घेऊन प्रॅक्टिस करायची. यस टेक अ स्नॅप और राइट इट डाउन. Suppose the next problem y is equal to sin inverse of 3x minus 4x cube. 3x minus 4x cube. इथे एक फॉर्म्युला लक्षात ठेवा कोणता sin 3 theta is 3 sin theta minus 4 sin cube theta. Sin 3 theta is what? 3 sin theta minus 4 sin cube theta. हा sin 3 theta चा फॉर्म्युला म्हणून put x is equal to sin theta 2 म्हणजे theta कोण येईल sin inverse of x. X is equal to sin theta means theta is equal to sin inverse of x. So y will become sin inverse of 3 sin theta minus 4 sin cube theta. 3 sin theta minus 4 sin cube theta. So y is equal to sin inverse of sin 3 theta. 3 sin theta minus 4 sin cube theta म्हणजे sin 3 theta. Sin and sin cancel. Y is equal to 3 theta. So y is equal to 3 into theta म्हणजे कोण sin inverse of x. So dy by dx again 3 upon root 1 minus x square. Sin inverse is derivative. या पद्धतीने. Yes. Take a snap or write it down.